7 मेला महेशचा बर्थडे होता। बर्थडे सेलिब्रेशन करायचं म्हणून विशालला त्यांना विट्याला बोलवून घेतलं आणि आम्ही सगळेजण संध्याकाळी 6च्या दरम्यान बर्थडे सेलिब्रेशन करायसाठी निघालो घरातून। जातानाच आम्ही केक पण घेतला होता आणि आता आम्ही निघालो कॅफेत। बर्थडे सेलिब्रेशन करायसाठी आम्ही अमेरिकन तडका या कॅफेत आलो होतो सगळेजण। आत गेल्यावर सगळ्या पोरांना पांडावर खेळायचं होतं पण पांडा रुसून बसला होता त्यांचा। आम्ही बर्थडेसाठी रवा केक आणला होता आणि थोड्या वेळानंतर आम्ही केक कटिंग करायसाठी घेतला। केक कट करताना बर्थडे बॉय राहिले बाजूला आणि पोरांनीच केक कापला बरं का। आता सगळ्यांचं चालू झालं बर्थडे बॉयला केक भरवायचं। तवर विशाल म्हणला केक खाऊन पोट भरू नका, आपल्याला अजून इथलं खायला पण खायचंय। तसं विशाल म्हणला की सगळेजण विचार करत बसले त्यानं खायला काय मागवलं असेल, पण मी अजून केक चारायची राहिली होती त्यामुळे मी केक चारला बरं का त्यांना। आम्ही केलेली ऑर्डर अजून 10-15 मिनिटं होती तो पण आम्ही मॉकटेल मागवला आणि आमचा गोल्या बघा मॉकटेल कसा पितोय आणि इकडे ही दोघं मॉकटेलवर तुटून पडली होती। सगळ्यात पहिला आम्ही ऑर्डर केलेलं चिकन कटलेट आलं। चिकन कटलेट बरोबरच आम्ही पिझ्झा, लॉलीपॉप अजून काय काय मागवलं होतं बरं। तुम्हाला जर या कॅफेतला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर मी कॅप्शनमध्ये आयडी मेन्शन करते, त्या आयडीवर जाऊन तुम्ही या कॅफेतला व्हिडिओ डिटेलमध्ये बघू शकताय। आता सगळ्यांचं सगळं खाऊन झालं होतं आणि सगळ्यांची पोटं पण भरली होती। आता फक्त घरी कधी जायला कधी झोपायला असं झालं होतं सगळ्यांना। आई पप्पा गोल्याला घेऊन घरी गेले आणि आम्ही सगळेजण आईस्क्रीम खायला गेलो आणि आई पप्पांना पण पार्सल घेऊन गेलतो घरी आईस्क्रीम।